श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः. पूर्व अध्यायामध्ये प्रेतोपाख्यान सांगितल्याच्या नंतर मधुसूदन भगवंत गरुडाला बोलू लागलेले आहेत की हे गरुडा, माझं वाक्य ऐक. 3 युग अतिशय उत्तम झाली, पण 4थं युग हे कलियुग मात्र अतिशय विपरीत असं अतिशय कठीण कलियुग पुढं चालू झालेला आहे. पूर्वी कृत युगामध्ये तामसी राक्षस पुष्कळ झाले, त्यांनी ब्राह्मणांना अतिशय पीडा केली आणि मग मी माशाचं रूप आदी करून धरून त्यांचा नाश केला. अधर्म फार झाला, मी त्यांचा सगळ्यांचा संहार केला. माशासहित 10 अवतार धारण केले आणि धर्माचं रक्षण केलं. गायी ब्राह्मण साधूंचं रक्षण मी केलं, राक्षसांना ठार मारलं, धर्माची स्थापना केली. असं वारंवार करीत आलो. या कलियुगामध्ये मात्र मी अवतार धरला नाही. क्वचित माझे अंश जे आहेत ते या सात्विक अशा रूपामध्ये धरित्रीवरती अवतार धारण करून देव आणि साधू धर्माचं रक्षण करतायत. याच्यासाठी हा कली अतिशय घोर आहे. इथं सर्व वर्णाचे लोक पाप करतात, धर्म तीळ मात्र सुद्धा पालन करीत नाहीत आणि अनेक उपाय करून काहीही उपाय करून धन मिळवितात. पापाची त्यांना अजिबात भीती नाही. ब्राह्मणाने स्वतःचा धर्म सोडून दिला, नीच असा अधर्म करू लागले. मुलं ही आईवडिलांचा द्वेष करू लागले. गुरु आणि आईवडील, स्त्री आणि शरणागत असलेला कोणी धर्म यांचं पालन न करणारा असा या कलियुगामध्ये कोणी आग्न धारण करून नित्य होम करून अग्निहोत्र तोही दंभयोगे करून आणि सात्विकाची निंदा करू लागले. वेद अध्ययन वर्ज्य झालं, ब्राह्मणांनी ते वर्ज्य केलं. इतस्तता ब्राह्मण जाऊन भोजन करू लागले, जेवण करू लागले. शूद्र अंत्याधिक लोकाच्या संकेतानं ते वागू लागले आणि या कलियुगामध्ये त्यांच्या घरी जाऊन जेवण करू लागले. निंद्य कर्म अपार करू लागले. शूद्राचं अन्न ब्राह्मण खाऊ लागले. ब्राह्मणांना धनलोभ फार झाला आणि मग तेच काय झाले तर अविंद्य हीन लोकांची सेवा करणारे झाले आणि प्रेमानं हीन लोकांची भाषा बोलू लागले. तद्वत हा जो आचार आहे त्याच हीन लोकांचा वेश ब्राह्मण घेऊ लागले. त्यांच्या मनामध्ये थोडीसुद्धा लाज राहिली नाही, कोणाचा त्यांना धाक राहिला नाही आणि कुठं न्यूनता नसली तरी अनेक पाप आणि ते आवडीनं करू लागले. ब्रह्मसूत्र विधान ब्रह्मचार्य आश्रम राहिला नाही. विवाह न होताच भलत्याच स्वधर्मानं राहू लागले. ब्राह्मण सेवा शूद्रांनी केली नाही. ब्राह्मण शूद्रांची सेवा करतील आणि अशा पद्धतीनं निज नम्रपणानं वाकून राहतील, शूद्रांच्या सेवेमध्ये राहतील. माझ्या भक्तीचे दंभ शूद्र या कलियुगामध्ये अपार होईल आणि मग विटाळ हा कोणी मानणार नाही. महामूर्ख असे घोर पापाचं आचरण करतील. माझी प्रतिज्ञा वेदाची निंदा आणि ते पामर नीच अधम असतील, निसंशय हे असतील. चतुर्भुज हे माझं शरीर आहे. ब्राह्मणाहून अधिक प्रिय कोणी नाही. मूर्ख अथवा विद्वान ब्राह्मण ही माझी तणू आहे, माझं शरीर आहे. आणि ते जरी अनाचार्य ब्राह्मण झाले तरी ते पूजनीय असतील. इतर वर्ण सर्व लक्षणी पूजा योग्य जनामध्ये नाही. दुबळी गाय जरी असली, चिखलाने जरी भरली असली
तरी लोकांनी तिचं पूजन करावं. गाढव गंगा नदीमध्ये त्या गाढवानं जाऊन स्नान केलं तरीसुद्धा त्याची पूजा मात्र कुणी करीत नाही. त्याचं पूजन कुणी करू नये. त्या पद्धतीने उत्तम हा ब्राह्मण जगामध्ये आहे. या कलियुगामध्ये अनेक तीर्थभूम या पृथ्वी तलावरती आहेत. तसं ब्राह्मण हे देशामध्ये गावामध्ये आहे. या दोघांची निंदा जे दुष्ट करतील ते शेवटी नरकामध्ये जाऊन पडतील. प्रलय काळाच्या वेळेलाही त्यांना मुक्ती मिळणार नाही असं गरुडाला भगवंत सांगू लागले. स्त्रिया या कलियुगामध्ये पतीचा सेवा करणार नाहीत, त्याला प्रसन्न करणार नाहीत. भ्रतार पती जो आहे तो स्वतःच्या स्त्रियेशी त्याला सुख वाटणार नाही. क्वचित दाम्पत्य नवरा बायको हे प्रेमवंत राहतील, पण त्यांच्यामध्ये सुद्धा स्वार्थ असेल. कोणी कोणाचा या कलियुगामध्ये मित्र नसेल. लोभ हा सर्वत्र बोकाळलेला असेल. लुब्ध, दुराचारी, शुष्क, वैर, निर्दय हे अपार या कलियुगामध्ये होतील. दुर्भग पुष्कळ अशा मनामध्ये शेवटी हा कलीचा प्रभाव आहे. शूद्र जे आहेत, म्लेच्छ जे आहेत तेच या लोकांमध्ये वावरतील आणि जे शूद्र क्षुल्लक आहेत तेच अपार लोक होतील. क्षुद्रदृष्टी, भाग्यक्षुद्र, भोजन हे अपार असे असणारे, द्रव्यहीन, काम मात्र मनामध्ये खूप. आणि या कलियुगामध्ये स्त्रिया ह्या जार कर्म करणाऱ्या पुष्कळ होतील. जिवंत पतीचा त्याग करतील. राजा त्यांना दंड करणार नाही. पती मरण पावल्याच्या नंतर दुसरा पती करतील तरीसुद्धा कोणी त्यांची निंदा करणार नाही. उत्तम कुळामध्ये पुष्कळ चोर होतील. धर्म पाखंड करणारे, भ्रष्ट करणारे प्रजाभक्षक राजा होईल. आणि ब्राह्मण जे आहेत ते काम आणि पोट याच्यावरतीच होतील. त्याच्या ब्रह्मचारी आपलं कर्म त्यागतील आणि कुटुंबाची अनाचारी पद्धतीनं उदरपोषण करतील. तपस्वी गावामध्ये राहतील. धनाची आशा करून संन्याशी राहतील. शरीर लहान होतील. आहार भोजन मात्र खूप राहील. निर्लज्ज आणि नित्य कटू भाषण करणारे, माया आणि साहस कर्म करणारे असे पुष्कळ होतील. संकटामध्ये स्वामीची सेवा करायची सोडून त्यांचा त्याग करतील. आई वडील भाऊ सुहद जे आप्तजन आहेत त्यांच्याबद्दल प्रेम आपुलकी या कलियुगामध्ये राहणार नाही. दीन जार असे असणारे या कलियुगामध्ये नर होतील. शूद्र धर्म आचरतील. तापस्याचा वेश धरून, तपस्व्याचा वेश धरून पोट भरतील. संस्थान काढतील आणि ब्राह्मण नीच लोकांची संगत करतील. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून स्त्रिया आणि भोळे भाबडे प्राणी यांना बुडवतील. माझी भगवंताची आणि शिव महादेवाची भक्ती दाखवून, वर्णाश्रम कुळ आचार दाखवून लोकांना बुडवतील. या कलियुगामध्ये उत्तम वस्त्र नाही मिळणार. विभूषण फार नसतील. विद्याहीन सगळे जण असतील. भ्रष्टाचार त्यालाच कुलीन मानलं जाईल. सहस्रवधी अन्याय करून द्रव्याची मिळवणूक करतील आणि मग असा लोकांच्यावरती अन्याय करून द्रव्य मिळवणारा त्यालाच सगळे लोक महागुणी म्हणतील. एका कवडी दमडीसाठी या कलियुगामध्ये मैत्री लोक तोडून टाकतील. विषयाचं सेवन आणि पोट भरणं त्याच्यामध्येच गुंग राहतील आणि त्यांचे पितर त्यांना हसतील आणि पितरांचा तोच आचार म्हणून मुलं त्यांच्या बापांना हसतील.
जन्म, आचार, उदय, गुण या कलियुगामध्ये धन हेच प्रमाण राहील. धर्म, न्याय, व्यवस्था याचं कारण राहणार नाही. स्त्री पुरुष यांची फक्त विषयापुरती प्रीती राहील. सर्व व्यवहार या कलियुगामध्ये कपटी राहतील, कपटी होतील. सामान्य स्त्री पुरुष रती हेतून विप्रत्वाचं ब्राह्मणाचं कारण सूत्रसुद्धा तेच होईल. आणि भगवी वस्त्र परिधान करून, भगवी वस्त्र घालून आचरण मात्र स्वल्पही नसताना तोच लोक त्याला चपळ असा पंडित म्हणतील आणि तोच दरिद्र्याला निंदा प्राप्त होईल. दंभकर्त्याला लोक साधू म्हणतील आणि शुकार मात्र जे लग्न आहे, स्नान आहे, संध्यादी कर्म आहे ते सर्व झालं संपलं असं म्हणतील. दुरस्थ कोणी तीर्थबुद्धी, केश धारण करण्याची आणि सर्वांची बुद्धी ही धैर्य, सत्यत्व याच्यापासून दूर होईल. कुटुंब पोषणासाठी दक्ष म्हणून याच्याविषयीच धर्माची सेवा करतील. निर्दयी असे राजे प्रजेला लुबाडून टाकतील. चोर धर्मासारखा आचार ते करतील. निर्धन, स्त्रीविरहित, ज्याच्याजवळ धन नाही आणि ज्याला पत्नी नाही असे पुष्कळ प्राणी या कलियुगामध्ये होतील. वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, त्याचं निवारण करण्यासाठी ते समर्थ नसतील. भुकेनं, तहानेनं अपार असे आजार, संताप, चिंता, अहोरात्र याच्यासाठी सर्व 20-30 वर्ष नर जर वाचला तर त्याचं आयुष्य फार झालं असं या कलियुगामध्ये पुढं होईल. अपार पाखंड धर्मी याच्यामध्ये होतील. चोरवत असे राजे होतील. ब्राह्मण जे आहेत ते स्वतःचा आचार धर्म सोडून देतील आणि लोकांमध्ये खोटं बोलतील. शूद्रप्राय सगळे वर्ण होतील. शेळीसारख्या गायी होतील. घरासारखे आश्रम दिसतील आणि चोर जे आहेत ते आप्तबंधूसारखे, मित्रासारखे दिसतील. धान्य ही अतिशय लहान होतील. महान असे वृक्ष जे ते सुद्धा लहान होतील. विजा मात्र ढगामध्ये तशा पद्धतीनं घरं सगळे ओस पडतील. असा स्वधर्म स्त्रिया लाज टाकून फिरतील. असं कलियुगामध्ये दारुण असं कलियुग पुढे येईल. कुटीमध्ये एखादा सद्धर्माचं आचरण करील. स्त्रियामध्ये धर्म हा क्वचित होईल. क्षुद्रामध्ये तो किंचित दिसेल. ब्राह्मण धर्माचं घर निश्चित, धर्म मात्र तिथंच राहील. पण क्वचित लोभामुळं ते नासलं जाईल. लोभानं लोक तीर्थाला जातील. लोभानंच काहीतरी मिळावं म्हणून महादेवाचं भजन करतील, महादेवाची पूजा करतील आणि विष्णू भगवंताची सुद्धा पूजा करतील. ते सुद्धा काहीतरी मिळावं या लोभाच्या योगे करूनच, लोभ मनामध्ये धरूनच देवीची पूजा करतील. लोभ मनामध्ये धरूनच गयेला जातील. लोभ मनामध्ये धरूनच अग्निहवन करतील. लोभामुळंच जे शिष्यवर्ग आहेत त्यांना शिकवतील, यज्ञ करतील, ते सुद्धा लोभामुळंच. असं घोर कलियुग या घोर कलियुगामध्ये वावरत असताना किंचित क्वचित दयाळू स्वधर्माचं आचरण करणारा माझ्या इच्छेनं होईल असं गरुडाला भगवंत सांगू लागले. म्हणून शास्त्रविद्या ती वाचन करावी. ब्राह्मणानं शास्त्रविद्या वाचावी. माझं नामस्मरण करावं. स्वधर्माचं अनन्य वर्णानं आचरण करावं आणि त्याच्यामुळं काही न करता
मोक्ष प्राप्त होईल, काही न करता नरक प्राप्त, याच्यासाठी स्वल्प तरी धर्माचं कृत्य करावं, नरकापासून वाचण्यासाठी थोडं तरी धर्मकृत्य करावं, ज्याच्या योगे करून स्वर्गातलं सुख प्राप्त होईल. म्हणून या कलियुगामध्ये धर्म करावा. मनुष्य जन्म या कलियुगामध्ये प्राप्त झाला तरी त्यानं धर्माचरण करावा. नाही आचरण केला तर 84 लाख योनीच्या त्या घेरामध्ये तो पडला जाईल. 84 लाख योनीचा घेरा त्याच्या पाठीमागं लागेल. असं हे कली महात्म्य, या कलियुगाचं महात्म्य संपूर्ण गरुडाला श्री भगवान स्वतः सांगत आहेत. आणि हेच सर्व ऋषीमुनींना संत सांगू लागलेले आहेत. आणि तेच ग्रंथकर्ते बाबाजी सांगतायत. इथी श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे कलियुग धर्म कथनम नाम 15 श्रीकृष्णार्पणमस्तु.